आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये म्हाडाकडून 96 उपकर प्राप्त इमारती अति धोकादायक म्हणून घोषित। पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षणात माहिती समोर। इमारतीतील रहिवाशांनाच 20,000 भाडं दिले जाणार, म्हाडाकडून जाहीर। तर मुंबईतील घाटकोपर आणि इतर परिसरामध्ये आता वर्सोवा मेट्रोला 11 वर्ष पूर्ण। मुंबईकरांचा याला चांगला प्रतिसाद। गेल्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 111 कोटी लोकांचा मेट्रोनं प्रवास। मेट्रो वनचा आज 11व्या वर्षात पदार्पण। दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नामध्ये सरासरी 74 कोटींनी वाढ। मात्र महिन्याभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी कमी झाले। बेस्ट उपक्रमाला 2016 ते आतापर्यंत पालिकेकडून 11,000 कोटी रुपयांचं अनुदान। मुंबईतील मरीन ड्राईव्हवर उच्च दर्जाचं टेट्रापॉड टाकण्याचं काम सुरू। तर हे टेट्रापॉड 100 वर्ष टिकतील। भरती ओहोटी आणि मातीची धूप सुद्धा यामुळे रोखली जाणार। मुंबईतील ससून डॉक मध्ये शनिवारपासून मच्छीमार महिलांना मासे विक्रीसाठी पुन्हा परवानगी। 2 जून रोजी मत्स्य विभागानं ससून डॉकमध्ये मासे विक्रीला प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले होते। स्कूल बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व शाळांना हा नियम लागू। टपाल विभागानं सुरू केली नवीन 10 अंकी डिजिपिन प्रणाली। तर आपत्कालीन मदत ऑनलाईन डिलिव्हरी सेवा यामुळे वेगानं मिळणार। युजरला अधिकृत संकेतस्थळावरून हा क्रमांक मिळवता येणार। मुंबईत सार्वजनिक शौचालयांची कामं वेगात। लॉट 12 अंतर्गत 14,166 शौचकूपांचं बांधकाम हे 12% पूर्ण। 68 सार्वजनिक शौचालयांचं ब्लॉक युनिट सुद्धा पूर्ण। मुंबईमध्ये 54 बिबट्यांचं अस्तित्व असल्याची नोंद। तर बंगळुरूमध्ये 85 बिबट्या असल्याची माहिती। सर्वेक्षण अहवालात ही माहिती समोर। बिबट्यांच्या आकडेवारीमध्ये मुंबई मागे।